तिथून मग परत पुण्यात आल्यावर बाकीच्या मित्रांनी विचारलं की आता युनुस कसं आहे, तर त्यावेळेस ते बोलले की 2-3 दिवसात न्यूज येईल. तर ती डेड बॉडी अशी माझ्या बेडच्या समोरून घेऊन चालले होते, अशी माझी आई बाजूला बसली होती. आई लांब जायची एकटीच आणि एकटीच रडायची, कारण जर ती माझ्यासमोर रडली तर मला पण रडू येईल आणि माझं पण मनोबल ढासळेल किंवा माझी विल पॉवर कमी होईल. वडील एक्सपायर झाले त्याच काळात. असं वाटलं की आता आपलं ट्रीटमेंट बंद करावं लागेल, कारण की ICUतून नुकतंच बाहेर आलं होतं आणि दररोजचं माझं मेडिसिन 20,000-25,000चं मेडिसिन लागायचं पुढच्या 21 दिवसांसाठी. तर मॅडम पाहूनच शॉक झाला की तू अजून उभा कसा काय, की एवढं डॉक्टरने सांगितलं 12-15 लाख रुपये खर्च येऊ शकतो, लवकरात लवकर तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. ॲक्च्युली पैशांची जास्त भीती मला होती, कारण आम्हाला ऑलरेडी गरिबीचा कॅन्सर होताच. आणि मग जो असा शोककळा पसरते तशी पसरली. अक्षरशः 2 दिवस आमच्या घरी कोण जेवलं नाही, आमची चूल पेटली नाही. मामाच्या घरी होतो, आई पण तिथे 2 दिवस झाले आली. एकाच वेळेस 13,000 झाले होते मला, एकाच वेळेस. एक फुफ्फुस माझं पूर्ण डॅमेज झालं होतं, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलं गेलं होतं. 1% भी चान्स होगा ना बचने का, तो मैं बचूंगा. कारण आपल्याला करिअरच्या वयात कॅन्सर झालेलं आहे. सो करिअरच्या वयात कॅन्सर झालं तर आपलं कॅन्सल शब्द जर म्हटलं तर कॅन्सर ऐकू येतो आणि करिअरची स्पेलिंग कॅन्सर दिसायला लागली. मग या आर्थिक सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोणाकोणाची हेल्प झाली, तुम्ही कसं मॅनेज केली? आणि मग आता काय करावं आणि शेवटी मग आई डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांच्या पाया पडली, म्हणली काही करा, मेरे बच्चे को बचा लीजिए. माझी जात आणि धर्म कोणता सांगू असं झालं आता, कारण माझ्या शरीरात हिंदू, शीख, मुस्लिम सगळ्याच कम्युनिटीचं रक्त आता आहे म्हणायचं. त्यामुळे ते ब्लडमध्ये प्रॉब्लेम. म्हणलं काय ब्लडचा कॅन्सर वगैरे तर नाही झाला ना, तर डॉक्टरने माझी मान हलवली. तर ते कलेक्टर म्हणून चिडवायचे, कारण आपण फेल होऊन आलेलो होतो गावाकडे. बरोबर असं सूर्य उगवत होता आणि मी घरी आलो होतो. मग म्हणलं चला, तो मावळलेला सूर्य आता परत उगवतोय आपल्यासाठी. नमस्कार, न्यूरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका सावळ तुमचं स्वागत करते. आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही मुलाखती पाहतच असाल, लेखकांचे नवीन नवीन पुस्तकं देखील वाचत असाल. तर आजचा आपला जो विषय आहे तो अत्यंत वेगळा विषय आहे. एक संघर्ष योद्धा आपल्यासोबत आज इथे सोबत आहेत असं आपण म्हणू शकतो. तर नवीन एक पुस्तक आपलं प्रकाशित झालं आहे, ते म्हणजे इनूची गोष्ट, अजून मी जिवंत आहे. आता नक्की ही इनू कोण आहे, इनूची काय गोष्ट होती, काय संघर्ष यांनी भोगला आहे, ते आज आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत युनुस सय्यद. नमस्कार सर, मी खूप स्वागत करते आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छिते की तुमचा परिचय तुम्ही काय द्याल, युनुस सय्यद सध्या कोण आहेत? नमस्कार, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी फॉर युअर पॉडकास्ट अँड इंटरव्ह्यू. माझं नाव युनुस सय्यद. आता मी ब्लड कॅन्सर सर्वायवर आहे आणि माझी जी स्टोरी होती कॅन्सर सर्वायवरची किंवा कॅन्सर जर्नी होती, तर ती मी पुस्तक स्वरूपात लिहून काढली. तर आता मी लेखक आहे असं म्हणू शकतो. सर, खूप खूप तुमचं अभिनंदन मी पहिले करू इच्छिते की आपण पुस्तकाची खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि आता ती तुमचं पुस्तक हातामध्ये आलेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्हाला कसं वाटतं पुस्तक आपल्या हातामध्ये पाहून, आपली ती जर्नी पूर्ण आपल्यामध्ये आहे असं वाटतंय का तुम्हाला? हो, खूप छान फिलिंग असते. ज्यावेळेस मी माझं पुस्तक पहिल्यांदा हातात घेतलं होतं त्यावेळेस हात माझा अक्षरशः थरथर कापत होता, कारण की याच हातांनी ते एक शब्द मी पेनाने वहीवर लिहून आणि तो शब्द मी मोबाईलमध्ये एक टाईप करून ते पुस्तक बनवलं होतं. सो जितका मी संघर्ष कॅन्सर सोबत केला, तेवढाच संघर्ष मी लिखाणासाठी, लेखक होण्यासाठी केला. आणि छान वाटलं मला ज्यावेळेस ते माझं पुस्तक माझ्या हातात आलं तेव्हा. सर, मी पहिला प्रश्न विचारू इच्छिते की तुमचं बालपण कसं होतं, तुमचं शिक्षण वगैरे काय आहे, तुम्ही कुठे शिकलात? माझं बालपण पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात एक छोट्या खेडेगावात सुरू होतं. मी माझ्या आजोळ्यात राहायला होतो, मामा मामींच्या इथे, आणि माझे आई वडील कामानिमित्त बाहेर असायचे. सो माझे आजी आजोबा म्हणजे आईचे आई वडील हेच माझ्यासाठी आई आणि वडील होते. मला 2री-3री पर्यंत माझे आई वडील व्यवस्थित कळत नव्हते, त्यांनीच मला व्यवस्थित शिकवलं. त्याच्यानंतर संस्कार वगैरे जे म्हणतो आपण, आजी आजोबांचे एक वेगळ्या प्रकारचे संस्कार असतात, ज्यांची जी क्वालिटी असते किंवा जे संस्कार आजी आजोबा करतात ते थोडे छान असतात अजून. तर ते तसे होते. आणि आजोबा माझे पाचवी वेळेस नमाज वगैरे पडणारे मौलाना आहेत छोटीशी मस्जिदचे. तर ते कुराणच्या ज्या गोष्टी असतील, हदीसच्या गोष्टी असतील, मानवतेचे जे संस्कार असतील किंवा सर्व धर्मसंभाव असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे माझे आजोबा मौलाना असून सुद्धा सगळ्या धर्मांच्या लोकांसोबत व्यवस्थित राहतात, वागतात ते लोक. सो ते जे असतं एक सर्वसमावेशक लोक, हो, संस्कार आणि आजोबाचे पण, हो. तर ते छान होतं बालपण एकंदरीत, जसं आपण सगळ्यांचं असतं तसं. मग जेव्हा तुम्ही फर्ग्युसन कॉलेजमधून तुमचं शिक्षण झालं, कॉलेजमध्ये शिकता शिकता तुम्ही इतर नोकऱ्या देखील केल्या, जर वेटर असेल, सेल्समन असेल, तर तो प्रवास मला ऐकायचा आहे तुमच्याकडून. असं झालं की जसं मी थोडं मोठं होत गेलो तसं माझ्या घरी थोडेसे आर्थिक प्रॉब्लेम ज्याला म्हणू ते सुरू झाले. आणि माझी आई वगैरे ती शेतात कामाला जायची लोकांच्या, शेतमजूरच म्हणू शकतो.
सो तर शिक्षणासाठी एवढा पैसा नव्हता की मी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन शिकू शकेल. तर मी पुण्यात पोलीस भरतीसाठी आलो होतो आणि आईला सांगितलं होतं की फक्त पोलीस भरतीसाठीच जातोय मी. आणि त्यावेळेसच माझं फर्ग्युसनला ॲडमिशन झालं आणि मग मी इथेच रूम वगैरे घेऊन राहायला लागलो. सो आईचं असं म्हणणं होतं की शिक्षण ठीक आहे, आपण शिकलं पाहिजे, सगळं आहे, पण वाघिणीचं दूध जे आहे ते आजकाल खूप महाग होत चाललंय. सो ते आपल्याला परवडणार नाही. आपण एकतर असं आहे तर आपण लवकरात लवकर तू नोकरी लाग म्हणून ते पोलीस भरतीसाठीच चाललं होतं प्रिपरेशन. आणि मग माझं कॉलेजला ॲडमिशन झालं. पण कॉलेजला ॲडमिशन झाल्यानंतर इथं राहणं खाणं खूप अवघड आहे पुण्यात. सो त्यासाठी मग मला काम वगैरे करावं लागलं. तर माझं जे काम होतं पहिलं टिळक रोडला एका हॉटेलमध्ये, मग मी दिवसभर कॉलेज करायचो, संध्याकाळी वेटरचं काम करायचो. असं एक प्रवास सुरू झाला माझा. आणि मग जसं पुढे जाईल तसं मग जे पार्ट टाइम जॉब मिळतील तसे करत करत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मग शिक्षण झाल्यानंतर जेव्हा तुमचं पुढचं जे आयुष्य होतं, नोकरीचं म्हणा किंवा नोकरीला आपण एक सुरुवात करतो शिक्षणानंतर, पण त्याच काळामध्ये तुम्हाला जो आजार आपण म्हणू शकतो की ज्याच्या नावाने पण आपण घाबरतो, त्याचा संघर्ष जर विचार केला तर तो वेगळाच, पण त्या नावाने देखील आपण घाबरतो की ह्या आजाराचं दुसरं नाव म्हणजे मृत्यू असं आपण म्हणू शकतो. इतपत लोकांची भीती आहे. तो आजार तुम्हाला डिटेक्ट झाला ते म्हणजे ब्लड कॅन्सर. मग जेव्हा ही पहिली तुमची ट्रीटमेंट झाली, जेव्हा पहिल्यांदा समजलं, तेव्हाची भावना काय होती? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास माझा सुरू होता ग्रॅज्युएशन सोबत. आणि ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर मी थोडासा ब्रेक घेऊन फुल टाइम अभ्यास करत होतो आणि थोडाफार जॉब करत होतो पार्ट टाइम. आणि त्याच्यानंतर मग मी मास्टर्सला होतो फर्ग्युसन कॉलेजमध्येच. आणि लॉकडाऊन लागल्याच्यानंतर मग मी मामाच्याच घरी गेलो गावाकडे. आणि तिथे असताना असं झालं की आता घरी राहून करायचं काय. आणि आता मी एवढं वर्ष अभ्यास केलं होतं, 4-5 वर्ष, आणि काहीच नोकरी लागली नाही. कधी प्री राहायची, कधी काय राहायचं काय. तर स्पर्धा परीक्षांचा संघर्ष तुम्हाला माहितीच आहे, UPSC असो किंवा MPSC असो, ते तर कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम यायचंच. कॉम्पिटिशन क्लिअर होण्यासाठी खूप मेहनत असते. खूप. आणि मग ते न होता मग लॉकडाऊन पर्यंत नाही झालो आणि ते घरी जावं लागलं. मग मामाची लहान लहान मुलं असतात ते कलेक्टर म्हणून चिडवायचे, कारण आपण फेल होऊन आलेलो होतो गावाकडे. सो तिथं खूप स्ट्रेस यायचा, अँझायटी, डिप्रेशनमध्ये यायचं. मग आता घरी बसल्या बसल्या काय करायचं म्हणून मग मी तिथं एक इंडस्ट्रियल एरिया आहे MIDC, तर तिथं आमच्या ओळखीच्या थ्रू सिक्युरिटी गार्डचं काम चालू केलं. सो दिवसभर तिथं जायचं, बसायचं, काम करत करत आपला अभ्यास करायचा. आणि अभ्यास एवढा झाला होता की आता लॉकडाऊन संपल्यानंतर फक्त जाऊन एक्झाम वगैरे द्यायची होती. ॲटलिस्ट मंत्रालयात क्लर्कची पोस्ट माझी फिक्स होती. सो तिथपर्यंत आलं होतं अभ्यासाच्या दृष्टीने. आणि काम चालू होतं. आणि हळूहळू आजारी पडायला लागलो मी. म्हणजे मला ताप यायला लागला. सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे कॅन्सरमधलं ते ताप येणं सुरू होऊन जातं. आणि माझं अंग थोडं पिवळं पडायला लागलं. घरच्यांना वाटलं कावीळ असेल. मग अंगदुखी, डोकेदुखी, चक्कर, उलटी, मळमळ हे असे छोटे सिम्पटम सुरू झाले. मग कावीळ म्हणून आम्ही ते डॉक्टरांकडे गेलो की असं असं झालेलं आहे. सो डॉक्टरांनी डिरेक्टली ॲडमिट वगैरे केलं माझं. आणि ज्यावेळेस ब्लड काउंट माझा म्हणजे ब्लड टेस्ट केली त्यावेळेस RBC, WBC, प्लेटेड या इतक्या कमी होत्या की त्या डॉक्टर मॅडम पाहूनच शॉक झाला की तू अजून उभा कसा काय. कारण की असा जो रिपोर्ट असेल तर तो पेशंट एकतर बेड रेस्ट असतो किंवा त्याला लवकरात लवकर ICU मध्ये ठेवावा लागतो. त्याच्यानंतर मग एक टेस्ट सुरू झाल्या माझ्या. मग टायफॉइड, कॉलरा, मलेरियापासून तर HIV पर्यंत सगळ्या टेस्ट झाल्या, पण ते काहीच सापडलं नाही. सो डॉक्टर बोलले की बायोप्सी म्हणजे बोन मॅरो टेस्ट करू. म्हणजे आपल्या कमरेच्या हाडाचा तुकडा थोडासा तोडून त्यातला बोन मॅरो बाहेर काढून तो टेस्टला पाठवावा लागतो. ते प्रोसेस पण खूप भयानक आणि पुस्तक जेव्हा आपण वाचतो, सॉरी मी डिस्टर्ब करते, पण बायोप्सीची जी ट्रीटमेंट आहे, तो जो पार्ट ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे तो एवढा हार्ट टचिंग आहे. आणि त्यातल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या पोचतात आपल्यापर्यंत. ती टेस्ट जी आहे ती खूप भयानक असते. आणि ते पण त्यांच्यावरती 3 वेळा झालेली ट्रीटमेंट आहे, बरोबर. ती टेस्ट बोन मॅरो टेस्ट, बायोप्सी टेस्ट जी आहे ती 3 वेळा त्यांच्यावर झालेली. आणि पहिलाच जेव्हा मी प्रसंग वाचला तेव्हा अंगावर काटा येतो अक्षरशः. मग सर काय असते ही बायोप्सी ट्रीटमेंट, मला ऐकायचं. बायोप्सी ऍक्च्युली प्रत्येक कॅन्सरसाठी वेगवेगळे असतात. ज्या कॅन्सरमध्ये ट्युमर वगैरे असतात, गाठ, तर त्याच्यात आपलं छोटासा ट्युमरचा तुकडा काढून ती बायोप्सी केली. त्याच्यात तसं पेन वगैरे काय होत नाही. पण ज्यावेळेस ब्लड कॅन्सर वगैरे सारख्या गोष्टी असतात त्यातला तुम्हाला बोन मॅरोच काढावा लागतो. आणि बोन मॅरो त्या हाडाच्या आतमध्ये असतो. अक्षरशः ते गिरमिटने तोडून वगैरे छोटासा काढावा लागतो तुकडा. तर खूप पेन होतं ते काढल्याच्या नंतर 3-4 दिवस पण व्यवस्थित बसता वगैरे येत नाही. सो तो पेन होतो. मग तो टेस्ट, तो बोन मॅरो काढून माझा दिनानाथ मंगेशकर पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. लॅबमध्ये टेस्ट केली आणि मग रिपोर्ट आला. मग एक दिवस संध्याकाळी डॉक्टर आमच्याकडे आले आणि असे उभे राहिले, असे भिंतीला पाठ लावून. आणि एकदम त्यांच्या चेहऱ्यावरच असं वाटत होतं काहीतरी गंभीर आहे. मग डॉक्टर म्हणले, मी विचारलं की रिपोर्ट आलाय का. बाजूला माझे आजोबा बसलेले होते. आजोबांनी आधीच सांगितलं होतं की आम्हाला काही कळत नाही, जे असेल ते पेशंटला सांगा. आणि अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला शक्यतो डॉक्टर सांगत नाही. पण एक डॉक्टर सोबत एक बॉन्ड तयार झाला होता एक मागच्या 8-10 दिवसात. सो डॉक्टरने मग मलाच हळूच म्हणलं की थोडासा
प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय प्रॉब्लेम? म्हटलं ब्लडमध्ये प्रॉब्लेम. म्हटलं काय ब्लडचा कॅन्सर वगैरे तर नाही झाला ना? तर डॉक्टरने माझी मान हलवली आणि त्यावेळेस जो शॉक लागतो प्रत्येकाला कॅन्सरचं नाव ऐकून, शब्द ऐकून, तो मला लागला. पण मला शॉक याचा नव्हता लागला की मला कॅन्सर झाला आहे. मला याची भीती होती की पैसे कसे मॅनेज करायचे, कारण की एवढा डॉक्टरने सांगितलं 12-15 लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि लवकरात लवकर तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. सो जो गरिबीचा कॅन्सर आहे तो मला वाटतं की ॲक्च्युअल कॅन्सरमध्ये जास्त भीतीदायक आहे आणि लोक कॅन्सरला फक्त त्या आजाराला जास्त घाबरतात असं नाहीये, तर त्याला लागणाऱ्या खर्चामुळे जास्त घाबरतात. सो ती कॅन्सरची भीती आपण म्हणतो ना, ऍक्च्युली पैशांची जास्त भीती मला होती, कारण आम्हाला ऑलरेडी गरिबीचा कॅन्सर होताच. असं जेव्हा आईला आणि जेव्हा घरच्यांना तुमच्या कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होत्या? कावीळ म्हणून मी ऍडमिट झालेलो होतो आणि त्या हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झाला आणि तोपर्यंत माझ्या आजोबाला मला माहित होतं, नानांना मला. आणि घरी जाताना सगळे आनंदी होते की आता हा बरा होऊन घरी येतो डिस्चार्ज. हो, सगळे एकदम आनंदी होते की आता कावीळ बरी झाली, आता घरी आलो. पण फक्त माझ्या आजोबांना मला माहित होतं. मग नानींना सांगितलं. मग नानींनी आईला म्हणजे आम्हीला सांगितलं. आणि मग जो असा शोककळा पसरते तशी पसरली. अक्षरशः 2 दिवस आमच्या घरी कोण जेवलं नाही, आमची चूल पेटली नाही. मामाच्या घरी होतो, आई पण तिथे 2 दिवस झाले आली. आणि मग चर्चा सुरू झाली की आता पुढं करायचं काय, कारण डॉक्टर तर बोलले की लवकरात लवकर केलं, कारण की मला ॲक्यूट प्रकारचा ब्लड कॅन्सर होता, जो की ब्लड सेल्स खूप फास्ट होतं आणि ते ब्लड कसं आहे तुमच्या पूर्ण बॉडीत फिरत असतं. सो ते तुमचं ब्रेन, लिव्हर, किडनी, स्टमक असं सगळं खराब डॅमेज करू शकतं. सो त्याच्यामुळे ते लवकर ट्रीटमेंट करणं भाग होतं. पण आम्ही एक हॉस्पिटल शोधायला सुरुवात केली आणि मग बजेट काढलं वेगवेगळ्या हॉस्पिटलचं. सो काहींचं 20 लाख, काहींचं 25 लाख. ते आमची सगळी प्रॉपर्टी विकली तरी तेवढे होणार नाही, असं ते बजेट होतं. सो खूप पुढचे 8-10 दिवस खूप संघर्षाचे गेले आमचे. मग या पूर्ण संघर्षामध्ये आईची भूमिका खूप महत्त्वाची तुम्ही इथे दाखवलेली आहे पुस्तकामध्ये. मला एक प्रश्न विचारायचा आहे की पुस्तकाची जो मनोगत प्रस्तावना जी लिहिलेली आहे ती तुमच्या आईने लिहिलेली आहे, त्याबद्दल मला ऐकायचं आहे, कारण हे खूप युनिक आहे. आईची प्रस्तावना एका पुस्तकामध्ये असते. हो, तर मग तिथून मग आम्हाला मग नंतर एका मित्राकडून कळलं की टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाचं काहीतरी हॉस्पिटल. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाचं एक कॅन्सरचं स्पेशल हॉस्पिटल आहे. आणि मला लय वाईट वाटलं त्याचं की एवढा आपण अभ्यास केला, फर्ग्युसन सारख्या ठिकाणी आपण शिकलो, सदाशिवपेठ सारख्या ठिकाणी राहिलो आपण 5 वर्ष, आपल्याला एवढं साधी बेसिक गोष्ट माहीत नाही. तर त्यावेळेस ठरवलं की ज्या गोष्टी मला म्हणजे ट्रीटमेंट जसे जसे सुरू झाले तर एक प्रॉब्लेम येत गेले. ते प्रॉब्लेम पण इतके मेजर असायचे की असं वाटायचं की अरे ही गोष्ट आपल्याला माहित नाही, हे माहित नाही. तर सगळे प्रॉब्लेम्स मग मी फेस करत गेलो. तर असं वाटलं की हे प्रॉब्लेम्स एकत्रितपणे याच्यावर सोल्युशन पण आलं पाहिजे. सो मग मला असं वाटलं की ते पुस्तक लिहावं वगैरे आणि त्याची ती स्टोरी म्हणजे ते प्रॉब्लेम्स त्या पुस्तक रूपात म्हणजे माझ्या पाठीमागून जो येतोय कॅन्सर वगैरे झाला त्याला ते एक गाईडलाईन म्हणून फॉलो करता येईल, त्यासाठी मग ते पुस्तक लिहिलं. तर तो एक प्रश्न वेगळा होता. पण दुसरा प्रश्न की जसं तुम्ही प्रस्तावनाचं विचारलं, तर मला असं वाटलं की प्रस्तावना शक्यतो मोठ्या लेखकाची, साहित्यिकाची घेतली जाते, पण माझे आयुष्यात मी जिवंत राहण्याचे आईचं योगदान हे सगळ्यात मोठं. मला कोणाची थर्ड पर्सनची कन्सिडरेशन किंवा त्यांचे ऑथॉरिटीची अशी गरज वाटली नाही जास्त. आईच माझ्यासाठी लेखक, लेखिका सगळं काय. मग तिने सांगितलं, शब्दांकन माझ्या मैत्रिणीने केलं. सो मला असं वाटतं की मराठी साहित्यातला असं पहिलाच प्रयोग असेल की ज्याला पुस्तकाला त्या लेखकाच्या आईची प्रस्तावना. मग तुम्ही आता म्हणाल की टाटा हॉस्पिटलबद्दल तुम्हाला ते समजलं आणि त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये शिफ्ट तुम्हाला व्हावं लागलं. मुंबई पुण्यामध्ये राहिलेला आहात तितके वर्ष आणि तुम्हाला मुंबईमध्ये शिफ्ट व्हावं लागलं. तिकडचं तुमचं राहणीमान कसं होतं? आता पुण्यात राहिलेल्या माणसाला कधीच मुंबई आवडत नाही, तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती पुणे पाहिल्यापासून. तर माझं पण तसंच. आणि मुंबईचं वातावरणच तेवढं दमट आहे आणि तिथं ट्रॅफिक, पोल्युशन, ऑलरेडी मला कॅन्सर आहे, ऑलरेडी विकनेस आहे, मला उभा राहता येत नाही, चालता येत नाही, 2 मिनिटांपेक्षा जास्त बोलता येत नाही. अशा सिच्युएशनमध्ये मग मला मुंबईला जावं लागलं. निशांत नावाचा माझा कॅन्सर सर्वायवर मित्र फर्ग्युसनचा, त्याच्यामुळे आणि आरतीमुळे मला ते टाटा हॉस्पिटल कळालं. त्याने मला रजिस्ट्रेशनसाठी मदत केली आणि त्या पिरियडमध्ये आम्हाला 10 दिवस गेले त्या हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज होऊन तिथपर्यंत येईपर्यंत. तो कॅन्सर माझा खूप जास्त वाढला. आणि आता जो ब्लड कॅन्सर असतो तो पर्सेंटेजमध्ये असतो, जसा बाकीचे कॅन्सर स्टेज 1, 2, 3, 4 असतो, तसं माझा 87% पर्यंत गेला. आणि मग तिथून मग टाटा हॉस्पिटलची ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली. तिथे इतकी गर्दी, त्यात कोविडचा काळ आणि एक प्रॉब्लेम. मग पहिल्याच दिवशी माझी आई संध्याकाळी मेडिसिन आणायला गेली आणि ती हरवली आणि सुनसान रस्ता सगळा आणि तिला कळत नाही की नेमकं कुठं जावं, कुठून आली काय. तर अर्धा 1 तास ती आई हरवली होती माझी. तिला म्हणजे ती अक्षरशः ती वेगळ्याच ह्याच्यामध्ये झोनमध्ये होती.
सो तो प्रवास मग तिथून एक 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 गोष्ट सुरू झाली आणि मग मुंबईत आम्हाला डॉक्टर म्हणले की तुम्हाला 6-7 महिने इथे राहावं लागेल. तर मग आता जर राहायची सोय काय, तर 1 महिनाभर आम्ही हॉस्टेलला राहिलो. त्याच्यानंतर मग आम्हाला एक रूम मिळाली आणि ती रूम पण अशी होती की जसं अपना टाइम आएगा मूवी आहे किंवा स्लमडॉग मिलियनेअर मूवीमध्ये जशी झोपडपट्टी दाखवतात तसेच झोपडपट्टीमध्ये आम्हाला रूम मिळाली. आणि तिथून मग सकाळी दररोज हॉस्पिटलला जायचं, दिवसभर ट्रीटमेंट घ्यायची, संध्याकाळून परत घर राहायचं. म्हणजे आईचा आणि माझा नवीन संसार तिकडे सुरू झाला. आम्हाला चमच्यापासून गॅसपासून सगळ्या गोष्टी घ्याव्या लागल्या. आणि मग कधी कधी 4 दिवस ॲडमिट असायचो, कधी 5 दिवस ॲडमिट असायचो. आणि मग ते असं तर आम्ही कंटिन्यू 9 महिने आणि प्लस 3 महिने म्हणजे 1 वर्ष मुंबईत राहावं लागलं. मग पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा तुमची बायोप्सी ट्रीटमेंट ऑलरेडी केलेली हो होती. ऑलरेडी. तेच तुम्ही तिकडे दाखवायचा प्रयत्न केला पण तुमची नवीन बायोप्सी ट्रीटमेंट करावी लागली. तो विषय काय होता तुम्हाला? ऍक्च्युली काय की टाटा मेमोरियल हॉस्पिटल स्वतःची वेगळी लॅब आणि वेगळे सगळं त्यांचे एक स्टँडर्ड्स ठरलेले. सो ते डोंट बिलीव्ह ऑन अदर हॉस्पिटल्स रिपोर्ट्स अँड ऑल. सो ते काय म्हणले की आम्ही इथून सगळं सुरुवात करतो. परत बायोप्सी त्यांनी केली, परत त्याच ठिकाणून जिथून ऑलरेडी बोन मॅरो काढलं त्याच होलमधून परत एकदा बोन मॅरो काढला, परत ते टेस्ट केलं परत त्यांच्या लॅबमध्ये. कारण ॲक्यूट ल्युकेमिया आहे, तर काल जी टेस्ट केली होती ती आज नाही राहत, कारण ब्लड सेल्स एका दिवसात तुमच्या मिलियन्स अँड मिलियन्स तयार होतात, चेंज होतात, वाढतात. सो त्यांनी मग ते केलं तर ते रिपोर्ट थोडा आणखी हार्ड आलेलं, म्हणजे ॲडव्हान्स स्टेज होला थोडासा. सो मग ते त्यांनी सगळेच प्रोसेस पहिल्यापासून सुरू केली आणि ट्रीटमेंट स्टार्ट झाली. मग ट्रीटमेंटमध्ये पुढचा जो पार्ट असतो तो म्हणजे आपली केमोथेरपी. ती पण खूप हार्ड असते. मग त्या केमोथेरपीचं नाव ऐकलंच की कॅन्सर पेशंट घाबरतात. मग त्याला तुम्ही कसं फेस केलं होतं? आता किमोथेरपी ॲक्च्युली केमिकल थेरपी, म्हणजे की वेगवेगळे ड्रग्ज असतात मेडिकल मधले जे असतात ड्रग्ज वेगवेगळे, ते ड्रग्ज सलाईन थ्रू किंवा इंजेक्शन थ्रू किंवा टॅबलेट थ्रू असं ते कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्ज असतात, ते दिले जातात. तर थोडीशी पेनफुल असते आणि त्यातल्यात जे ब्लड कॅन्सर असतो त्याला सगळ्यात जास्त केमोथेरपी त्या ब्लड कॅन्सरमध्येच चालते. माझ्या जवळजवळ 2 वर्ष 9 महिने केमोथेरपी चालली. 1 वर्ष तिथे हॉस्पिटलाइज असताना त्याच्यानंतर घरी आल्यानंतर बेड रेस्ट ज्यावेळेस होतो मी त्यावेळेस टॅबलेटच्या थ्रू कंटिन्यू चालू होते. सो थोडासा त्रास होतो केमोथेरपीमध्ये, पण असं नाही की खूपच त्रास होतो आणि ती घेतली नाही पाहिजे. थोडेफार साईड इफेक्ट्स पण असतात, बट ते टेम्पररी असतात. त्याच्यानंतर माणूस एकदम फिट होतो, जसं की आज मी दिसतोय तुम्हाला. IT इंजेक्शन्स वगैरे ब्लड कॅन्सरमध्ये ते एक प्रॉब्लेम आहे की तुमच्या प्रत्येक बॉडी पार्ट मधला कॅन्सर बाहेर काढावा लागतो, सेल्स बाहेर काढावं लागतात. तर केमोथेरपी तुमच्या अक्षरशः नर्वस सिस्टीम म्हणजे की ब्रेन पर्यंत सुद्धा दिली जाते. तर मणक्यामध्ये ते इंजेक्शन दिलं जातं. 2 मणक्यांच्या गॅपमध्ये 1 इंच सुई आत टाकून ते इंजेक्शन दिलं जातं. तर ज्यावेळेस इंजेक्शन ते दिलं जातं अक्षरशः बॉडी 2 दिवसासाठी पॅरलाइज होऊन जाते. न उभा राहता येतं, न बसता येतं, न जेवता, कंटिन्यू मळमळ, एक घासही जात नाही. एक गोटा पण पाणी जरी पिलं तरी पण उलटी होते. सो तो असतो आणि त्याच्यामुळे 14 इंजेक्शन झाले दर 14 दिवसांनी. हे सगळं ऐकणं किती सिंपल वाटतं, त्यापेक्षा त्यांनी ते भोगलेलं आहे, त्यांनी तो संघर्ष यातनं ते घेतलेले आहेत. मग ते जेव्हा पुस्तकात आपण वाचतो तेव्हा ते इतक्या क्लिअर पद्धतीने त्यांनी लिहिलं, त्यांनी आपला प्रत्येक भावना त्यामध्ये त्यांनी मांडलेली आहे. तर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कॅन्सर तो तुमचा डिटेक्ट झालाच होता, पण तो होता करोनाचा पॅन्डेमिक पिरियड. मग त्यामध्ये तुम्हाला कॅन्सर सोबत करोना देखील तुम्ही पॉझिटिव्ह निघालेला, सोबत इतर तुमचे न्यूमोनिया, कावळी, तुम्हाला चिकन पॉक्स देखील झाले होते. मग एकाच वेळेस हे सगळे आजार, त्याबद्दल काय सांगताय? एकाच वेळेस 13 आजार झाले होते मला एकाच वेळेस. म्हणजे कावीळमधून कॅन्सर उद्भवला. कॅन्सरची ट्रीटमेंट स्टार्ट नाही केली की एका महिन्यात मला फंगल निमोनिया झाला. फंगल निमोनियामध्ये पण ब्रॉन्कायटिस, ॲस्परगिलिस हे दोन्ही एकाच वेळेस झाले. सो त्याच्यामध्ये लंग्स जे असतात आपले फुफ्फुस, ते एक फुफ्फुस माझं पूर्ण डॅमेज झालं होतं. त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलं गेलं होतं, रक्त आणि पाणी मिक्स. म्हणजे मी थोडंसं जरी असं पुढे पाठीमागे हल्लो तरी माझ्या तोंडातून ते ब्लडिंग चालू होऊन जायचं, नाकातून ब्लडिंग, ओठातून ब्लडिंग, जसं मूवीमध्ये दाखवतं तसंच. अक्षरशः ते नख असतात तिथून पण ब्लडिंग वगैरे व्हायचं. डोळे माझे ब्लर झाले होते, मला माझे 8-10 दिवसांसाठी मला काही दिसत नव्हतं. माझा आवाज पण गेला होता, व्यवस्थित ऐकू पण येत नव्हतं. आणि एक्सरे ज्यावेळेस काढला होता माझा लंगचा, तर एकच लंग्स व्यवस्थित दिसत होतं आणि एक लंगमध्ये पूर्ण ब्लड दिसत होतं. तर 5 ते 10% माझा ऑक्सिजन म्हणजे ते वर्किंग चालू होतं आणि ते व्हेंटिलेटरवर वगैरे होतं, ICU मध्ये होतो बरेच दिवस. सो त्यावेळेस माझे पुण्यातले काही मित्र भेटायला आले होते आणि ते मित्र भेटायला आले होते तर त्या अशा अँगलने आले होते, चला आता शेवटचं भेटून घ्या, कारण की त्यांना कळलं होतं. आणि त्यांनी ज्यावेळेस मला सिच्युएशनमध्ये पाहिलं त्यांना 100% विश्वास असला की आता ही शेवटचीच भेट आहे आपली. तिथून मग परत पुण्यात आल्यावर बाकीच्या मित्रांनी विचारलं की आता युनुस कसं आहे, तर त्यावेळेस ते बोलले
की 2-3 दिवसात न्यूज येईल. तर ती सिच्युएशन होती आणि म्हणून मग मी ते टॅगलाईन यूज केली की अजून मी जिवंत आहे. आणि त्या टॅगलाईनचं एक वेगळं महत्त्व पण आहे की त्याचं एक कॉन्टेंट पण आहे की त्या एका वाक्यामुळे पण खरंच मी जिवंत आहे. तर पुढचा प्रश्न विचारू इच्छिते की जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये तिकडे होता तिथं कॅन्सर स्पेशलिस्ट तर एक सेपरेट हॉस्पिटल होतं, तिथं इतर कॅन्सर पेशंट देखील होते. मग त्यांना बघून तुम्हाला भीती वाटायची, इन्स्पिरेशन भेटायचं, काय तुम्ही सांगू शकता? सगळ्यात पहिला इन्सिडेन्स माझ्या आयुष्यात असं झाला की मी पहिलाच दिवस होता, संध्याकाळी माझं रजिस्ट्रेशन वगैरे झालं होतं आणि मला रात्री 10-10:30च्या आसपास सलाईन लावून ॲडमिट करायचं होतं. तर त्यावेळेस मी एक लहान बाळ पाहिलं होतं. तर ते लहान बाळ असेल 1 वर्षाच्या आसपासच आणि ते काश्मीरचं असेल बहुतेक, कारण की त्याच्या आईचं पेहरावा वगैरे आणि ते एकदम गोंडस काश्मीरी बाळ आणि ते आई त्याच्यासोबत खेळत होती आणि त्याला माहीत पण नाही कॅन्सर, आणि त्याला कॅन्सर झालेला त्या लहान बाळाला, ब्लड कॅन्सर, आणि त्याला कळत पण नाही की कॅन्सर काय असतो, कसं असतो. आणि ते बाळ इतकं छान खेळत होतं त्याच्या आईसोबत, ते त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगायचे, थोडंसं पळायचं इकडे तिकडे, त्या हॉस्पिटल दुडू पळायचं, परत यायचं, मग आईसोबत काहीतरी बोलायचं. आणि ते मला इतकं ते भावलं ना, आणि ते एक इन्स्पिरेशन मिळालं त्या लहान मुलाकडून की ह्या लहान मुलाला कळत नाही की त्याला कॅन्सर झाला आहे आणि तो सगळं काही फेस करतोय आणि तो इतका छान हसत खेळत फेस करतोय, तर मग आपण का नाही तसं करू शकत? त्याला कळत नाहीये म्हणून तो इतका हे करतोय. तर काही काही गोष्टी न कळण्यात खूप जास्त महत्वाचं असतं. अज्ञानात चूक आहे, खरंच चूक आहे. तसंच मग म्हटलं की जर हा मुलगा करू शकतो, हा इतका छोटा असून, तर मी पण ते इन्स्पिरेशन त्याच्याकडून घेऊन करू शकतो. आणि बाकी तुम्ही जे बोलले की कॅन्सर पेशंट, तर मग ज्यावेळेस पुढे जसं गेलो, तर माझ्यासोबतचा एक ICU मधलाच एक पेशंट होता, तर तो एक्सपायर झाला आणि त्याची डेड बॉडी अशी माझ्या बेडच्या समोरून घेऊन चालले होते अशी, माझी आई बाजूला बसली होती. आई 1 मिनटं तिकडे बघायची, अर्धा मिनटं माझ्याकडे बघायची. त्या दिवशी ना आई अक्षरशः म्हणजे बोलली नाही जास्त, सारखं विचार, तुला काय दुखतंय का, तुला काय पाहिजे का, हवंय का, काय खायचं का, पाणी देऊ का, ज्यूस देऊ का, हे देऊ का. सो ते आईला ती धाक बसला होता की उद्या जर माझ्या मुलाचं असं झालं, त्याची डेड बॉडी अशी घेऊन जावं लागली तर कसं काय करेल मी एकटी, आणि एकटी आई माझ्यासोबत तेवढे दिवस हे होते. आणि तिकडे तर तो संघर्ष चालू होता, इकडे वडिलांचा वेगळा संघर्ष चालू होता. तुम्ही आता वडिलांचा विषय काढला, तर वडील त्या दरम्यान ऍडमिट होते, त्याबद्दल काय सांगाल? किंवा तुम्हाला तिथून न्यूज यायच्या वडिलांच्या? हो, तर वडील आमचे नगरमध्ये ऍडमिट होते. सो असं त्यांचं असं होतं की त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या होत्या, डायबिटीज होतं त्यांना, आणि ते तिकडे ऍडमिट होते आणि आई इकडे. तर आई मला इकडून सोडून तिकडे जाऊ शकत नाहीये आणि वडिलांसोबत थांबायला कुणीच नाहीये. लहान भाऊ बहीण आहेत पण त्यांना तेवढं हे नाहीये की ते सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात. सो माझ्या आईचं असं झालं की करावं काय, तर आई लांब जायची एकटीच आणि एकटीच रडायची, कारण जर ती माझ्यासमोर रडली तर मला पण रडू येईल आणि माझं पण मनोबल ढासळेल किंवा माझी विल पॉवर कमी होईल. सो आई एकटीच रडत बसायची. तर तिथे एक दुविधामध्ये सापडली होती, मुलाला पण सोडू शकत नाहीये आणि तिकडे पण जाऊ शकत नाही. सो तिकडं मग वडिलांचा जो संघर्ष चालला आणि शेवटी वडील एक्सपायर झाले त्याच काळात. ॲक्च्युली हा बोलण्यासारखा विषय एकदम इमोशनल व्हायला होता खरं बघायला गेलं तर, जे काय तुम्ही या पुस्तकातून जेव्हा वाचाल तेव्हा. तर पुढचा प्रश्न असा विचारू इच्छिते की जेव्हा तुमची ही ट्रीटमेंट पूर्ण चालू होती, तेव्हा डॉक्टर आणि ज्या नर्स वगैरे होत्या त्यांचा तुम्हाला अनुभव कसा आला? कारण आपण डॉक्टर जेव्हा त्यांना कॉन्फिडन्स देतो की तुम्ही खरेच बरे होऊ शकता, तेव्हा डॉक्टरांचा तुमच्याशी एक्सपिरियन्स कसा होता? जॉईंट मीटिंग म्हणून एक कॉन्सेप्ट असते प्रत्येक कॅन्सर पेशंट मध्ये, काउन्सिलिंग, जॉईंट मीटिंग मध्ये. त्याच्यामध्ये असं सांगतात की पुढचे 6 महिन्याची 1 वर्षाची काय ट्रीटमेंट असेल किंवा लाईन ऑफ ऍक्शन काय असेल. सो त्याच्यामध्ये ते पेशंटला समोर बसवतात आणि त्याला सगळं सांगतात की हे असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, तसं. आणि नेमकं माझ्या जॉईंट मीटिंगला जे डॉक्टर होते ते खूप हार्श होते आणि ते इतक्या काही गोष्टी बोलून गेले ना असे. माझी आई इकडे बसली आहे आणि डॉक्टर सांगतात की असं होईल, तसं होईल, ब्लड सेल्स अगर नाही अच्छे से रेडी होंगे, मतलब अपने आपोआप जर तयार नाही झाले तर त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 16 लाख रुपये खर्च येईल आणि जर त्यात जर डोनर भेटला तर ठीक आहे, नाही तर ऑटोलॉगस करायचं तर 16, डोनर भेटला त्याला आणखी एक्स्ट्रा 30 लाख म्हणजे 25-30 लाख खर्च येऊ शकतो. सो असे सगळे कॅल्क्युलेशन त्यांचं. त्याच्यानंतर हे होईल, त्यानंतर ते होईल, त्यानंतर केमोथेरपी सुरू होईल, केमोथेरपीमध्ये असं होऊ शकतं, तसं होईल. मग ते खूपच सत्य नाही बोलत का, ते खूपच असं एकदम हार्श. त्यांना दररोजच ते काम आहे, त्यांना दररोज तेच कॅन्सर पेशंट हँडल करतात आणि कंटिन्यू दररोज 1000 नवीन पेशंट टाटा हॉस्पिटलमध्ये येतात. सो त्यांना त्यासाठी ती मोठी गोष्ट नव्हती, पण माझ्या आईसाठी. आणि तर आईच्या डोळ्यात तिथंच पाणी चालू झालं असं. आणि आई पाणी लपवते, मला पण बोलता येईना जास्त. तर ते OPDतून त्या जॉईंट मीटिंगमधून बाहेर आलं तर
15-20 मिनिटं आम्ही फक्त असंच बसलो होतो, आईकडे बसली, मी बसलो, कुणीच बोलत नव्हतं. तर अशी काही गोष्टी डॉक्टरने सांगितलं होतं आणि डॉक्टरने सांगितलं 30% पर्यंत चान्स आहे की याच्यामध्ये सगळ्या केसमध्ये आहे. तर त्यावेळेस माझ्या अंगात असे अचानक ते जे आपण स्पर्धा परीक्षा करताना वाचलेल्या गोष्टी असतात ना, म्हणजे आपण जे वाचतो शिवाजी महाराजांचं चरित्र असो किंवा मग APJ अब्दुल कलाम असो किंवा मग स्वामी विवेकानंद असो, तर हे अचानक असं त्यांचे विचार, ते इन्स्पिरेशनल विचार ते असे डोक्यात आले. डॉक्टरने मी म्हटलं की डॉक्टर, अगर 1% भी चांस होगा ना बचने का तो मैं बचूंगा, मैं उस 1% में रहूंगा जो कि बचे है, ना कि वो 99 में कि जो गया है. तो माझा तो कॉन्फिडन्स आला होता आणि तो कॉन्फिडन्स सगळा फर्ग्युसन कॉलेज किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास किंवा या थोर मोठे लोक जे होते ते माझ्यासोबत होते ट्रीटमेंटमध्ये सगळे. त्यांच्यामुळे हो. जेव्हा तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाइम समजलं की कॅन्सर आपल्याला आणि आपल्याला आता खूप मोठ्या फेजला सामोरं जायचंय, मग तेव्हा तुमची तयारी तुम्ही कशी केली? तुम्ही काही सर्च केलेलं किंवा स्वतःची मानसिकता ती तर वेगळीच आहे ती तयार करणं, पण प्रॅक्टिकली आपल्याला काय काय करावं लागेल? तुम्ही काही रिसर्च वगैरे केलं होतं का? रिसर्च तर मी डॉक्टरने सांगितलं होतं गुगल आणि युट्यूब अजिबात यूज नाही करायचं, पण आपल्याला मग सांगणार आपण सगळ्यात पहिले तेच करतो की गुगलवर काय युट्यूबवर काय तेच आपण पाहतो. हो. तर मी टाळलं ते स्टार्टिंगला पाहणं, पण नंतर मग मी डाएटच्या काही गोष्टी असतील किंवा जे काही आयुर्वेदिक काही गोष्टी असतील की म्हणजे आपले जी इंडियन कल्चरल जी जुनी एन्शियंट आयुर्वेदिक लाईफस्टाईल होती ती कशी आपण कॅन्सरसोबत यूज करू शकतो. तर मी एका मोठ्या आयुर्वेदाचार्य आहेत पुण्यातले, त्यांचं कन्सल्टेशन वगैरे थोडंसं घेतलं होतं, पण त्यांनी पण सांगितलं होतं की ट्रीटमेंट तू टाटाच कंटिन्यू कर, कारण आयुर्वेदिकमध्ये याचा काही इलाज नाही, फक्त जेवणात तू ह्या गोष्टी ह्या गोष्टी घेऊ नको, ह्यावेळेस असं कर असं कर. हो. सो ते मी थोडंसं त्या म्हणजे ॲक्च्युअल डॉक्टरांचं कन्सल्टेशनने सगळ्या गोष्टी करतो, असं काही मनात आलं हे केलं ते केलं तसं. सो ते डाएटच्या बाबतीत तसं केलं मी, त्याच्यामुळे थोडासा फरक पडला. आणि बाकी मग रिसर्च तर काय नाही केलं, मी माझे स्वतःवर एक्सपिरियन्स करत होतो स्वतःच की हे ड्रग्स घेतल्यानंतर मला काय होतंय, मग ते मी अनुभव त्यावेळेस पण थोडंफार लिहून काढायचो किंवा हे की बाबा याच्यात असं केलं तर जास्त चांगलं वाटलं मला, किंवा IT इंजेक्शन घेताना जर पेन किलर लावलं तर ते त्याचा त्रास कमी होतो, हे मला कळत गेलं. सो अशा एक गोष्टी झाल्या. आणि मानसिक तुम्हाला जो आता तुम्ही प्रॅक्टिकली जर आपण इतर ठिकाणी हे करू शकतो, पण जेव्हा आपली मानसिक मनाची जेव्हा तयारी करायची असते की आपल्याला फेस करायचं, त्यासाठी तुमची आई तर सोबतच होती, पण इतर कोण कोण तुमच्या सोबत होतं की ज्यांनी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी दिली की नाही हे काहीच नाहीये या आयुष्यात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचा चेहराच, कारण आईने मोलमजुरी करून आम्हाला आम्ही 4 भावंड आहेत, 2 भाऊ 2 बहिणी, या चौघांना एकट्या आईने मोठं केलेलं होतं, कारण वडील पण बाहेर गावी असायचं, ते पण वर्ष कधी यायचे, तर ते तर थोडंसं हे होतं. सो आईने जे केलं होतं आमच्यासाठी लहानपणापासून, तर ते माझ्या डोक्यात होतं, डोळ्यासमोर होतं सगळं. तर कमीत कमी आपल्याला आईसाठी तरी जगलं पाहिजे, हा सगळ्यात मोठी प्रेरणा आपली आईच होती माझी. ह्या सगळ्या इन्स्पिरेशन, आईचा चेहरा बघितलं की असं वाटायचं की नाही, आपण तर ह्याच वयात जर गिव्हअप केलं, विल पॉवर आपण खचलो, मनोबळ ढासळलं, आणि ट्रीटमेंट तशी मग कसं की मानसिकतेवर सगळ्या गोष्टी पण अवलंबून आहे. तुम्ही ड्रग्स बाहेरून जाणारी गोष्ट आहे, पण जी मानसिकता असते ती आपल्या आतमध्ये असते. जर शरीराच्या सेलमध्येच आपण स्वतःला सांगितलं की नाही मी काही करून जगणारच आहे, तर ते तुमच्या पूर्ण ते अफर्मेशन पूर्ण बॉडीत पसरून ते एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो आणि ते ट्रीटमेंटला तुमची बॉडी तशी रिस्पॉन्स करते. सो मी ऑलरेडी सांगून ठेवलं होतं की नाही, कमीत कमी आपल्याला आईसाठी तरी जगलंच पाहिजे, तिला 4 दिवस सुखाची दाखवायची आपल्या त्यासाठी, कारण आपल्याला करिअरच्या वयात कॅन्सर झालेला आहे. सो करिअरच्या वयात कॅन्सर झालं तर आपलं कॅन्सल शब्द जर म्हटलं तर कॅन्सर ऐकू येतो आणि करिअरचे स्पेलिंग कॅन्सर दिसायला लागले. सो असं असताना आपल्याला काही करून आईसाठी जगायलाच पाहिजे. आणि मानसिक जो आधार आहे मग तो मी शोधायचो, मग मी स्टँडअप कॉमेडी पाहायचो, काही चांगले मूवीज पाहायचो. आणि योगायोग असं की मी कॅन्सरवरच बऱ्याच मूवी पाहायचो, बरं ते रॉकस्टार किंवा ते सनम तेरी कसम असो किंवा ते फॉल्ट इन आवर स्टार असो किंवा मग ते बकेट लिस्ट असो हॉलिवूडचं. सो ते पाहायचो आणि रॅप ऐकायचो, मल्याळम. म्हणजे जेवढं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवता येईल तेवढं तुम्ही प्रयत्न केला आणि आई तर आपलं इन्स्पिरेशन होतीच सोबत. मन गुंतवून ठेवायचं मी वेगवेगळ्या याच्यामध्ये कारण की आपण असं खाली बसलो नाही, रिकामं मन सैतानचं घर होतं तसं ते होतं. तर मी गुंतवून ठेवायचं आणि ते पेनकडे लक्षच नाही द्यायचं, आणि एक काहीतरी आपण इकडे ट्रीटमेंटसाठी नाही ट्रेनिंग वगैरेसाठी आलोय असं एक होतं. आणि ज्या गोष्टी जसं मी मगाशी म्हणलं APJ अब्दुल कलाम असो किंवा स्वामी विवेकानंद असो, महाराज असो, त्याच काही कविता पण होत्या, जसं की एक कविता आहे, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. सो अशा स्वतःलाच सांगत बसले सगळ्या गोष्टी, असं काही एक्सटर्नल घ्यायची गरज नाही. हो, कारण की ते एक ठरवलं होतं की अधिकारी झाल्याच्या नंतर काय भाषण द्यायचं, तेव्हा काही कविता लक्षात ठेवायचं, सगळ्या आधीच
लक्षात होत्या आणि त्याच कविता मी त्या ट्रीटमेंटमध्ये वापरायचो. इकडे अधिकारी नाही झालो, पण त्या कविता, त्या मोटिवेशन, ते गोष्टी त्या तुम्हाला इथे फायदेशीर हो ते उपयोगी झालं. मग आपली जी ही ट्रीटमेंट सुरू होती, पुण्यातल्या हॉस्पिटलचा खर्च, त्यानंतर मुंबईमध्ये टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये वर्ष दीड वर्ष राहणं, मग या आर्थिक सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोणाकोणाची हेल्प झाली, तुम्ही कसं मॅनेज केली? तर सगळ्यात जास्त खर्च मला निमोनियामध्ये आला ज्यावेळेस मला हे झालं होतं. सो त्यावेळेस असं झालं की ज्यावेळेस ICUमध्ये तुम्हाला ॲडमिट केलं जातं त्यावेळेस त्यातलं ते बऱ्याच सर्जिकल गोष्टी लागतात, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूब्स असतात, नळ्या असतात, व्हेंटिलेटरचे पाईप्स असतात, ऑक्सिजन मास्क असतात, बरंच काही 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 असतं. सो माझं त्याच रात्रीचं बिल जवळजवळ 70,000च्या आसपास बिल आलं होतं आणि आमच्या अकाउंटला ₹1 पण नव्हतं, म्हणजे थोडेशा 1,000-1,200 असतील. आणि मी तर ICUमध्ये मला ॲडमिट केले आणि डॉक्टरने सांगितलं सर्जिकल गोष्टी घेऊन या आईला. आणि अक्षरशः पैसे नाही, आई गेली मेडिकलमध्ये बघितलं तर अकाउंटला थोडेच पैसे आहेत. आणि मग आता काय करावं आणि शेवटी मग आई डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांच्या पाया पडली, म्हणली काही करा, मेरे बच्चे को बचा लीजिए, माझ्या मुलाला वाचवा आणि हे द्या. मग डॉक्टरांनी आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स जमा करून घेतले आणि क्रेडिटवर मेडिकलवाल्याला, म्हणजे हॉस्पिटलच्या मेडिकलला सांगितलं की यांना द्या. जो 70,000चं जे बिल होतं तर ते दिलं आणि तिथून मग ट्रीटमेंट सुरू झाली. मग त्याच्यामुळे मला 3 तास आणखी त्रास सहन करावा लागला आणि तो पुढचा त्रास तर आणखीच वेगळा. मेडिकल आल्याच्या नंतर एक गोष्ट, मग सुया टोचवायला चालू झाली. मग ते सुया माझ्या बॉडीमध्ये जात नाही, वेन सापडत नाही, कोलॅप्स होत आहेत, त्याच्यानंतर स्लिप होत आहेत. मग पोरट टाकायचा प्रयत्न केला. मग एक डाव्या हाताची शिर कापून मग पोरट टाकली, एक मानेत सुई टाकली, मानेत पण जवळ 7-8 वेळा सुई घातल्याच्या नंतर म्हणजे पूर्ण हात पाय सगळे टोचून झाले माझे. असं एकही जागा राहिली नाही हातापायाची तिथं सुई टोचली गेली नाही, पण ती वेन सापडलीच नाही. शेवटी ती एक वेन कापावं लागली आणि दुसरी मानेत टाकावं लागली. सो असं होतं सगळं. ऐकताना खूप खरंच एक भीतीदायक पण वाटतं, पण संघर्ष वाचताना ते वाटतं की खूप इन्स्पायरिंग त्याची स्टोरी आहे. कारण हे सगळं सहन करताना तो व्यक्ती आपल्या समोर उभा आहे, आपल्याशी बोलतोय, हे चमत्कारिक खरं तर वाटतं. तर पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही या सगळ्या जर्नीतून आलात, जेव्हा फायनली तुम्ही घरी आलात की माझी केमोथेरपी झालेली आहे, ट्रीटमेंट झालेली आहे, आता घरची थेरपी चालूच असणार आहे, तेव्हा घरी जेव्हा तुम्ही बरे होऊन आलात तेव्हा घरच्यांचा प्रतिक्रिया त्यावर काय होती, तुमच्या मित्रांची काय होती, तुम्हाला स्पेशली कसं फील होत होतं? आता कावीळपासून सुरू झालेला प्रवास जो होता तो कॅन्सर, त्याच्यानंतर फंगल निमोनिया, ब्रॉन्कायटिस, ॲस्परगिलोसिस, त्याच्यानंतर लगेच त्याच्यात कोविड आणि डायबिटीस देखील डिटेक्ट झाला होता. कोविड, त्याच्यानंतर स्टेरॉइड सुरू झाले. स्टेरॉइड पण आता मला पहिला जो महिना होता माझ्या ट्रीटमेंटचा 40 दिवस, तर प्रेडनिसोलन नावाचं एक स्टेरॉइड असतं जे की 120 mg दिलं जातं. आणि त्याच्यानंतर मग कोविडनंतर डेक्सामेथासोन सुरू झालं. सर ते मला 16 mg 20 mg, म्हणजे नॉर्मल माणसाला ते 2 mg वगैरे देतात आणि ते प्रेडनिसोलन वगैरे ते 120 mg द्यायचे, म्हणजे 2 mg 120 mg, तर ते खूप झालं बॉडीमध्ये. सो मग कॅन्सर, कावीळ, निमोनिया, मग ते डायबिटीज, त्याच्यामुळे त्या स्टेरॉइड्समुळे डायबिटीज म्हणजे शुगर झाली. शुगर 400-500 शुगर कंटिन्यू, म्हणजे की सगळ्यात जास्त जो आजार आहे भारतात तो डायबिटीज. म्हटलं चला आपण त्याचा पण एक्सपिरियन्स घेतला त्याच्यासोबत. मग त्याच्यातून बाहेर आलो की मग चिकन पॉक्स, कांजण्या, मग पाईल्स, मग रेडिएशन, मग केमोथेरपी साईड इफेक्ट्स, मग तोंड येणं, हे अल्सर, माउथ, असे 12-13 वेगवेगळे आजार, 13 पूर्ण आजार होऊन मग ज्यावेळेस मी बाहेर आलो त्यावेळेस मग घरच्यांचं रिॲक्शन होती भारी होती. सगळ्यात जास्त माझी नानी जी होती त्यांना खूप भारी वाटलं की नाही झालंय. पूर्ण 1 वर्षाच्या प्रवासानंतर मी घरी आलो होतो आणि बरोबर असा सूर्य उगवत होता आणि मी घरी आलो होतो. मग म्हणलं चला तो मावळलेला सूर्य आता परत उगवतोय आपल्यासाठी आणि आपल्या आयुष्यात पण नवीन आशेचा किरण आपल्याला भेटलेला आशेचा किरण आहे. आणि तिथून मग मला पुढे 6 महिने लागले रिकवर म्हणजे उभा राहायला. फक्त घरी आलो होतो तर मी आडवा चालवलो होतो, म्हणजे कसं तरी बसत आडवं. पुढे 6 महिने बेड रेस्ट सारखंच होतं. मग हळूहळू मग वॉकरवर, मग स्टिकवर, मग विदाऊट स्टिक, मग असं 6 महिने ते लागले. आणि मग त्याच काळात मग एक शब्द लिहायला चालू केला मी. तोच पुढचा प्रश्न माझा तोच आहे की मग पुस्तकाकडे तुम्ही कसं वळात किंवा तुम्हाला कसं कुठल्या क्षणी जाणवलं की आपण आपली जर्नी पुस्तक रूपी आणली पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तर तेच वाटलं की फर्ग्युसनला शिकून पुण्यात राहून आपल्याला टाटा मेमोरियल हॉस्पिटल माहित नाही, ब्लड कॅन्सर आल्यानंतर त्याचं नाव माहित नाही आपल्याला. त्यानंतर ट्रीटमेंट अशी पद्धतीने घेतली जाते किंवा केमोथेरपी अशी असते, रेडिएशन असं असतं किंवा ह्या गोष्टी ज्या असतात असे मला खूप छोटे प्रॉब्लेम. कारण तुम्ही विचार करा 1 वर्षाचा माझा हॉस्पिटलाइज हे होता, हॉस्पिटलमध्ये पूर्ण गेला, अख्खं वर्ष हॉस्पिटलमध्ये जाणं.
सो त्याच्यात ट्रीटमेंटच्या काळात एक 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 नवीन नवीन प्रॉब्लेम्स राहायचे. मग ते प्रॉब्लेम सगळे एका लाईनमध्ये मग मी विचार करायचो त्याच्यावर की हे असं, मग जे माहीत झालं कळायचं अरे ही तर एकदम छोटी गोष्ट होती आणि हे आपल्याला माहीत नाही असं. तर मग म्हटलं की माझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या शहरातल्या मुलाला माहीत नाही, तर आपल्याकडे 100 कोटी गरीब जनता आहे भारतातली आणि कॅन्सर हा आजार असं झाले घराघरात गावागावात पोहोचलाय. तर नवीन पेशंटला जर कॅन्सर झाला तर त्याला माहिती असावं आणि माझ्या पाठीमागून येणारे रुग्ण आहेत कॅन्सर, त्यांना एक असं एक गाईडलाईन असावं किंवा एक वाट असावं किंवा एक प्रकाश असावा. त्यासाठी म्हटलं आपल्याला हे पुस्तक लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण कॅन्सर अवेअरनेस इतका जास्त गरजेचं झालाय. त्यात त्या लोकांना कळलं पाहिजे की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. आणि त्याच्यामुळं ते पहिलं रिझन तर तेच होतं माझं की पुस्तक ते मला जे प्रॉब्लेम आले ते बाकीच्या लोकांना येऊ नयेत म्हणून तो एक प्रामाणिक प्रयत्न होता. मला काही लेखक व्हायचं नव्हतं किंवा काय असं, आणि अजून पण मी स्वतःला काय असं लेखक वगैरे मानत नाही, पण एक फक्त एक छोटासा प्रयत्न, एक संदेश पोचला पाहिजे होता. आणि दुसरी गोष्ट अशी की माणसाला एक मानसिक आधार किंवा एक मेसेज पण द्यायचा होता स्ट्रॉंग की कॅन्सर झाल्याच्या नंतर माणूस जगतो आणि चांगला जगतो, चांगलं काम करू शकतो किंवा लेखक बनू शकतो किंवा व्यावसायिक बनू शकतो, बाकी काही गोष्टी करू शकतो. सो दुसरा मेसेज स्वप्न असतील ती पूर्ण करू शकतो. कॅन्सर असं काही लई मोठी गोष्ट नाहीये, तो येतो तो जातो, दिस टू शाल पास हे म्हणत म्हणत मी पूर्ण ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर मला विचारायचं की कव्हर पेज आपण जेव्हा पुस्तकाचं पाहतो त्यांचं स्वतःचं इनूचा एक फोटो देखील आहे, पण इतर ज्या काही गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या गोष्टी काय सांगतात तुम्ही? या कव्हर पेज बद्दल तुम्ही काय सांगा? ते कोणी डिझाईन केलं ते देखील तुम्ही सांगा. माझा मित्र आहे इथंच आपल्या इथेच राहतो, प्रफुल्ल नाव आहे त्याचं. तर त्याला मी कॉन्सेप्ट सांगितले की मला हे एलिमेंट्स त्या कव्हर पेजवर पाहिजेत, कारण की ते एलिमेंट्स पूर्ण त्या बुकमध्ये पण आहे, जर्नीमध्ये पण आहे आणि त्याचं एक रिलेव्हन्स आहे. सो तर हे सगळा पहिला प्रवास सुरू होतो माझा फर्ग्युसन कॉलेजपासूनचा. तर हे फर्ग्युसन कॉलेजची मेन बिल्डिंग आहे आणि ही सायकल म्हणजे माझी सायकलिंगची मला खूप आवड होती. म्हणजे इथून मी राजगड, तोरणा, सिंहगड पर्यंत सायकलवर जाऊन ट्रेकिंग करायचो. सो हा, आणि ही सायकल उतारायला आहे ॲक्च्युली. तर ही जी लाईन आहे UPSC म्हणजे ह्यातली एखादी पोस्ट मी म्हणजे क्लास 3 का होईना, म्हणजे मंत्रालयात क्लर्क जी पोस्ट माझी होती, फक्त जाऊन हे करायचं होतं. सो एक्झाम द्यायची होती. सो ते होणार तेवढ्यातच स्पीड ब्रेकर आला. तर स्पीड ब्रेकर हे कॅन्सर आहे, म्हणजे कॅन्सरचं साईन आहे स्पीड ब्रेकर. हे माझं घर दाखवलेलं आहे. सो त्या इकडून मग जी सायकल इथून जी ही झाली बाउन्स झाली तर ती टाटा हॉस्पिटलमध्ये असं, मग तिथून तो 1 वर्षाचा प्रवास, तिथून बाहेर, त्यातून पुढे मग 2 वर्ष बेड रेस्ट आणि तो कॅन्सर फ्री. आणि माझ्या नावाचा जो अर्थ आहे युनुस, तर सिम्बॉल ऑफ लव्ह अँड पीसला युनुस म्हणतात. तर ते व्हाईट पिजनच्या थ्रू दर्शवलं जातं. आणि हे विनिंग साईन माझी पहिल्यापासून, जसं मी ऍडमिट झालो पहिल्यांदा तिथपासून माझ्या सगळ्या फोटोमध्ये ते योगायोगाने आलं, असं काही ठरवून नव्हतं आलं. आणि हा जो शेड आहे पाठीमागचा बॅकग्राऊंडचा, तर तो ब्लड शेड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लडने पांढऱ्या कागदावर पेंटिंग करतो ना, तर ब्लड कॅन्सर असल्यामुळे हे ब्लड त्या तिथं ब्लड शेड दिलेला आहे तो बरोबर, कारण ब्लडमध्ये आपले प्लेटलेट्स असतात ज्या की थोडेसे येलो असतात. सो त्याचा शेड असा होतो ब्लडचा. सो ते असं आहे एकंदरीत सगळं. खूपच क्रिएटिव्ह असं आपण हे कव्हर पेज बनवू शकतो आणि प्रफुल्ल सरांनी देखील हे खूप छान इनोव्हेट केलेलं आहे. तर पुस्तकाचं जे शीर्षक आहे इनूची गोष्ट, तर अजून मी जिवंत आहे, मग ह्या वाक्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुस्तकात देखील त्याचा एक उल्लेख केलेला आहे आपण. तर असं होतं की माझं नाव युनुस आहे, पण ते युनुस म्हणायला घरच्यांना पण जड जातं, म्हणजे आजीला असो, नानीला असो, इनुस म्हणतात. इनुस फास्ट मध्ये म्हणलं ते इनुस, ते इनुस तर इनूच राहिलं फक्त. मग घरी सगळे इनू 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 म्हणतात, मित्र पण सगळे बऱ्यापैकी इनू म्हणतात. आणि आता तर सगळेच म्हणायला लागले इनू, ते नाव खूप फेमस झालं आणि ते युनिक पण वाटलं. आणि असं माझी गोष्ट वगैरे किंवा माझा लढा, रक्ताची परीक्षा, हे असं एकदम रक्तरंजित नाही करायचं होतं मला. नाव असं खूप असं वाटलं नव्हतं पाहिजे की कॅन्सरचं पुस्तक आहे म्हणून. एक साधं सोपं एकदम छान छान गोष्टीचं पुस्तक जसं असतं तसं इनूची गोष्ट, आणि ती माझं नाव इनू आणि ती माझी गोष्ट. आणि अजून मी जिवंत आहे हे आपल्या एडिटर मॅडम त्यांनी ते फायनल केलं आणि ते मी त्यांना सजेस्ट केलं होतं, त्यामुळे ठीक आहे ओके. ते काय सांगतं अजून मी जिवंत आहे, याचा एक प्रसंग देखील तुम्ही याच्यात सांगितलेला आहे. तर असं झालं होतं की आमचे सगळे पैसे वगैरे सगळे संपले होते आणि आता ट्रीटमेंट पुढं सुरू राहील की नाही याची शंका होती. असं वाटलं की आता आपलं ट्रीटमेंट बंद करावं लागेल, कारण की ICUतून नुकतंच बाहेर आलं होतं आणि दररोजचं माझं मेडिसिन 20,000-25,000चं मेडिसिन लागायचं पुढच्या 21 दिवसांसाठी. आणि एवढा पैसा कुठून उभा करायचा? आणि मग आमच्याकडे सगळे पैसे संपले होते, आम्ही लोन काढलं होतं एक, ते पण अजून द्यायचं. सो
असे सगळं पैसे संपल्याच्या नंतर सगळं, आणि मित्रांनी थोडीफार मदत केली होती. मग माझे एक पत्रकार मित्र होते, त्यांना मग मी फोन केला, कारण मी सोशल सर्व्हिसमध्ये किंवा सामाजिक कामामध्ये मी ॲक्टिव्ह होतो. फर्ग्युसन कॉलेजला NSS मध्ये होतो, त्यावेळेस स्टुडंट ऑफ द म्हणजे बेस्ट व्हॉलेंटियर ऑफ द इयर होतो. त्यानंतर मग वेगवेगळे जे समाजसेवक आहेत, सिंधुताई सपकाळ असो, डॉक्टर प्रकाश आमटे असो किंवा डॉक्टर पद्मश्री रवींद्र कोल्हे असो, असे जे लोक आहेत आपल्या समाजामध्ये, यांच्यासोबत मी फील्डवर केलं होतं किंवा इंटर्नशिप केलेली होती किंवा त्यांच्यासोबत काम समजून घेतलं होतं, त्यांचं व्हिजिट दिली होती. सो ते काम मी केलेलं होतं. तर त्या कामामुळे माझे चांगले संपर्क झालेला होता महाराष्ट्रभरात किंवा. मग माझ्या एका मित्राला मी मेसेज केला की आमचे सगळे पैसे संपलेत, उद्याचं मेडिसिन घ्यायला आमच्याकडे पैसे नाही, 15-20-30 हजारपर्यंत मेडिसिन असेल उद्याचं, आणि जर आम्हाला पैसे मिळले नाही तर मी जिवंत राहू शकत नाही. अजून मी जिवंत आहे पण उद्याचं काही सांगू शकत नाही. तर हे असा मेसेज करून त्याला व्हॉट्सअपवर पाठवला रात्रीच्या 3 वाजता. त्याने तो मेसेज पाहिला आणि त्याला ते खूप हे झालं, हार्ट फेल किंवा काय म्हणतात त्याला, तसं झालं. सो त्याने असं विचार केला की काही करून आपण हा फंड आता रेज केलाच पाहिजे. मग क्राऊड फंडिंग सुरू केलं, मग फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाने पण हेल्प केली. न्यूजपेपरच्या माध्यमातून एक न्यूजपेपरला आर्टिकल दिलं की माझी अशी स्टोरी आणि अशी मदत पाहिजे, आणि फेसबुक, इंस्टा, यूट्यूब ह्या थ्रू मग ते पूर्ण ड्राईव्ह चालवलं. आणि विथिन 3च दिवसात माझ्याकडे एवढा फंड होता की माझी पूर्ण ट्रीटमेंट झाली. तर एक काळ असा होता, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना एका ओळखीच्या म्हणजे मित्राला कॅन्सर झाला होता, आणि तो म्हणजे एवढं काय माझं त्याचं काही बॉन्ड पण नव्हतं आणि एक्झॅक्टली माहीत पण नव्हतं. सो त्याच्यासाठी मी स्वतः एक डोनेशन बॉक्स तयार केला होता आणि कॉलेजच्या प्रत्येक वर्गात जाऊन डोनेशन द्या, कॅन्सर झालेलं एका विद्यार्थ्याला, म्हणजे डोनेशन आमच्या सरांकडून ते सरांनी त्या विद्यार्थ्याला दिलं. सो ज्यावेळेस मला कॅन्सर झाला त्यावेळेस अक्षरशः जे माझे मित्र होते, लोक होते, त्यांनी ते डोनेशन बॉक्स तयार करून फिरून माझ्यासाठी पैसे गोळा केले. सो मला सांगायचं असं की एकेकाळी मी एका माणसासाठी केलं होतं ते काम, तेच काम दुसऱ्याने माझ्यासाठी केलं. सो ज्यावेळेस युनिव्हर्समध्ये तुम्ही एक काम चांगलं करताना तर 4 लोक, युनिव्हर्स किंवा देव म्हणा किंवा एक दैवी शक्ती म्हणा, ते 4 अशी तयार होऊन जाते की तुमच्यासाठी पुन्हा ते कर्माचं फळ म्हणा किंवा काही पण म्हणा, त्याला काही चमत्कार म्हणा, दैवी हे काही पण. सो ते एक नियम आहे कर्माचा असो. तर तुम्ही ऍटलिस्ट एक चांगला जरी विचार केला की नाही युनुसचं चांगलं व्हायला पाहिजे, तर 4 लोक त्यावेळेस असतात जे मग असं म्हणतात की नाही आमचं चांगलं व्हायला पाहिजे. मग ते ऍक्शन घ्यायची तर गोष्ट त्याच्या पुढची, जर तुम्ही खरंच ऍक्शन घेतली काहीतरी कोणासाठी चांगलं केलं, तुमच्यासाठी काही चांगलं होणार आहे. एवढ्या एका प्रिन्सिपलवर जरी तुम्ही जगलं तरी तुम्ही शेवटपर्यंत आयुष्यापर्यंत सुखी समाधानी आयुष्य जगू शकता. खूपच पॉझिटिव्ह असं आपल्याला इथून संदेश मिळतो या यांच्या या कथेतनं. तर पुढचा मी असं विचारू इच्छिते की जेव्हा तुम्ही पुस्तकाचा विचार केला तेव्हा ते सगळं तुम्ही पुन्हा ते प्रसंग आठवून लिहित होतात, मग तेव्हा ते किती तुम्हाला भावनिक होत होतं की पुन्हा ते सगळं आठवणं की आपण काय काय संघर्ष केले, तो लिखाणाचा प्रवास कसा होता आणि तुम्हाला कोणी त्यामध्ये हेल्प केली शब्दांकनासाठी म्हणा, त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? ऍक्च्युली ती गोष्ट परत आठवली ना तर असं वाटायचं परत इंजेक्शन दिलं जाते आणि परत आता मी पॅरलाइज होतं ना, आता अक्षरशः ते जाणवायचं थोड्या वेळासाठी, असं ते व्हायचं खरंच बॉडीमध्ये फील व्हायचं. कारण की ज्यावेळेस मी लिहित होतो पुस्तक त्यावेळेस माझ्या केमोच्या टॅबलेट सुरू होत्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते नशेतच होतो मी, ते पुस्तक पूर्ण होईपर्यंत ते नशेतच, म्हणजे केमोच्या त्या डिलिव्हरी मध्येच मी ते सगळं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे त्रास पण असा व्हायचा की ज्यावेळेस मी बसायचो ना तर माझ्या मनक्यात इंजेक्शन दिल्यामुळे मला 2 ओळीपेक्षा 3 ओळीपेक्षा जास्त लिहिता यायचं नाही. म्हणजे मला जरी आठवलं तरी ते लिहिता यायचं नाही. मग मी ते लिहायचं राहिलं की मग परत आठवलेलं सगळं विसरून जायचं की नेमकं काय आठवलं होतं. ते आपण त्रासमध्ये गेलेलो असतो लिहिताना. आणि बोटांना आर्थरायटिस सारखं थोडंसं झालेलं होतं की ते चुनचुन व्हायचं किंवा मुंग्या वगैरे यायच्या, त्याच्यामध्ये जास्त वेळ बसू शकत नव्हतं, जास्त लिहू शकत नव्हतं, आणि ते दोन्ही पण गोष्टी जुळवल्या तर ते आठवत नव्हतं. मग आईला विचारावं लागायचं की त्यावेळेस काय काय झालं होतं. मग ते आई सांगायला लागलं की ते पण मग असे भावनिक होऊन जायचे, आणि मग ते लिहायला लागलो की मी जास्त इमोशनल व्हायचो. तो त्रास आठवून त्या गोष्टी आठवून असं म्हणायचं कशाला आपण एवढा त्रास करून घेतोय. मग नंतर तेवढ्यात असं व्हायचं की एखाद्याचा फोन मेसेज किंवा काहीतरी यायचं की ह्याला अमुक तमुक ह्याला कॅन्सर झालाय, त्याला थोडं गायडन्स करा किंवा ट्रीटमेंट कशी घ्यायची, केमो रेडिएशन असो किंवा मग खर्च फायनान्स कसा, ते सगळ्या गोष्टी मग विचारायला जायचं. कारण मी एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला, तर तो ऑल इंडियामध्ये हिंदीमध्ये असल्यामुळे गेला. तर तो UP मधून, बिहारमधून, आसाममधून, अक्षरशः बांगलादेशमधून, अफगाणिस्तानमधून असे मला फोन यायचे यांना त्यांना अमुक त्यांना कॅन्सर झालाय. तर मग असं व्हायचं की अरे इतका जर हा आजार पसरत चाललाय तर ह्याच्या अवेअरनेस पण तेवढ्या फास्ट पद्धतीने गेलं पाहिजे. मग परत मला इन्स्पिरेशन मिळायचं की नाही पुस्तक पूर्ण लिहून ती स्टोरी गेलीच पाहिजे, मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये. म्हणजे उद्या कोणाला जर झाला कॅन्सर तर डॉक्टर असे म्हणले पाहिजे की तिथे पुस्तक वाचा, तुम्हाला मानसिक आधार तरी मिळेल कमीत कमी, आणि जे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्याचे पण सोल्युशन्स मिळतील. कारण माझ्या ट्रीटमेंटमध्ये मला डॉक्टरने सांगितलं लान्स आर्मस्ट्रॉंगचं पुस्तक, इट्स नॉट अबाउट द बॅक, जे की कॅनडाचं पुस्तक आहे मला वाटतं, कॅनडा की अमेरिका, तर तो सायकलिस्ट होता, गोल्ड मेडलिस्ट होता. सो त्याचं पुस्तक
पुस्तक वाचून मला इंडियामध्ये इथे इन्स्पिरेशन मिळत होतं. तर आपल्या शब्दांनी कोणाला कुठं कधी इन्स्पिरेशन सांगता येत नाही. आणि तरी पण तो एक सेलिब्रिटी होता. तर आणि माझं असं झालं की आपण एकदम ग्रामीण भागातून गरीब घरातून खेड्यातून येऊन शिकतोय आणि परिस्थिती पण आपली अशी. तो एक मला एक पॉझिटिव्ह मेसेज द्यायचा होता की तुम्ही किती गरीब असला तुमच्याकडे विल पॉवर असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता. पैसा वगैरे ह्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी आहेत, दुय्यम गोष्टी. सो त्या पण कशा मॅनेज करते पण सांगितले. सो मला असं वाटलं की पुस्तक लिहिलं पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत म्हणजे ॲटलिस्ट कॅन्सर पेशंटसाठी सर्वायवरसाठी तरी ते पुस्तक गेलंच पाहिजे. तर मी पुढचा प्रश्न विचारू इच्छिते की इनूची गोष्ट या पुस्तकातून फक्त कॅन्सर पेशंटनीच इन्स्पिरेशन घ्यावं की इतरांसाठी देखील आहे? आपल्या वाचकांना तुम्ही एका वाक्यात पुस्तकाविषयी काय सांगू इच्छिता? पुस्तक तर असं सगळ्यांसाठीच आहे, कारण की कॅन्सर सोबत माझ्या बाकीच्या पण गोष्टी ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा कॅन्सरच्या पूर्वीचं माझं आयुष्य कसं होतं, काय काय करत होतो मी, त्या गोष्टी पण थोड्याशा इंटरेस्टिंग आहेत. तर ते वाचायला पण तुम्हाला इंटरेस्ट 100% येणार. म्हणजे असं होऊ शकतं की कमीत कमी मला एक जणांनी असं सांगितलं की मी हे पुस्तक फक्त एका पेजसाठी पण घेऊ शकतो, कारण ह्या शेवटली ना कर्करोग उपचार केंद्र सूची म्हणजे महाराष्ट्रात जेवढे कॅन्सरचे हॉस्पिटल्स आहे जिथं गव्हर्नमेंटच्या योजना असो, शासकीय योजना असो त्या लागू आहेत आणि तिथं कमी खर्चामध्ये तुमचं ट्रीटमेंट होऊ शकतो. असं महाराष्ट्रात सगळ्या कॅन्सर हॉस्पिटलची टाटापासून तर आपल्या सगळ्या हॉस्पिटलची मी एक सूची पण दिली. तर तो म्हणला की मी फक्त एवढ्या एका पेजसाठी पुस्तक देऊ शकतो. एक जण म्हणला की मला हे टॅगलाईन खूप आवडली, अजून मी जिवंत. सो पुस्तकातला कोणत्या पार्टसाठी कोण विकत देऊ शकतो ते मला सांगू शकतो. त्याच्यामुळे ज्याला जे घ्यायचे त्यांनी ते घ्यावं. कॅन्सर पेशंट असेल तर त्यांनी ते, कारण की आता आपलं पुस्तक टाटा मेमोरियल हॉस्पिटलला पण त्यांच्या लायब्ररीत पण पोहोचले. ते पेशंट वाचतायत ज्यांना मराठी कळते ते आणि त्यांचे मला खूप रिप्लायज येतात आणि जवळजवळ एक 100 पेक्षा जास्त कॅन्सर पेशंट प्लस सर्वायव्हर्स पर्यंत आपलं पुस्तक पोहोचलेलं आहे. आणि ते जे बोलतात ते खूप, आणि त्यांनी अक्षरशः पुस्तक जे वाचतात त्यांना ते पूर्ण त्यांचा प्रवास रिलेट होतो, त्यांना त्या गोष्टी कळतात, त्यातून त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात. आता पुस्तक जेव्हा बाहेर पब्लिश झालं, इव्हन पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पण तिकडे आपण उपलब्ध केलेलं होतं. मग त्यानंतर आमच्या पब्लिकेशन हाऊसला देखील बऱ्याच पुस्तकांविषयी खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत आहेत. तुमच्याकडे देखील त्या येत आहेत. वाचकांचं असं प्रेम मिळत आहे, तेव्हा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? तर मी पुणे बुक फेस्टिवल उभा होतो, एक फॉरेनर अशी अनोळखी आली आणि तिला माझ्या हातात पुस्तक दिसलं आणि तिला ते कव्हर पेज आणि ते मॅच झालं. तर तिने विचारलं काय, तर तिला मी ती स्टोरी सांगितली. तर ती खूप इन्स्पायर झाली असं तसं, आणि तिने 4-5 दिवसानंतर एक मेसेज पाठवला पब्लिकेशनलाच आपल्या, आणि ते रिव्ह्यू लिहून पाठवलं. म्हणजे मला असं वाटतं पहिलंच पुस्तक असेल की त्याला म्हणजे 4थ्या दिवशीच फॉरेनरचा आहे, अनोळखी फॉरेनरचा रिव्ह्यू मिळाला. आणि 4थ्याच दिवशी ते पुणे बुक फेस्टिवलचा जो लोकमतचा आणि पुणे बुक फेस्टिवलचा संयुक्त नवीन लेखक पुरस्कार असतो, म्हणजे कौतुक असतं त्या लेखकाचं, ते आपल्या पुस्तकाला ते कौतुक सोहळा किंवा कौतुक किंवा पुरस्कार म्हणू आपण, तो मिळाला. आणि तर ते भारी फिलिंग होती की पहिल्याच पुस्तकाने ते बेस्ट सेलर ठरले पुणे फेस्टिवलचं. मग आता ह्या पुस्तकाचं यश तर आपल्याला भेटलेलंच आहे, तर हे अनावधानाने किंवा तुमच्या जर्नीविषयी लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. पण आता लेखक हे जे लागले तुमच्या नावासमोर लागलेच लेखक युनुस सय्यद, मग अजून नवीन काही लिखाणाचं सुचणार आहे की तुम्ही नवीन काय लिहिणार आहात का? म्हणजे मी ठरवलं की आपला एक निश असला पाहिजे. ज्या निश, आता मी कॅन्सर अवेअरनेससाठी पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर काम करतोय आणि आमचं पुण्यात पण खूप मोठा आहे की 77 लोकांचा कॅन्सर सर्व्हरचा ग्रुप वगैरे आहे. तर स्टँडअप विथ कॅन्सर नावाचा एक प्रोग्राम पण मी करतो कॅन्सर अवेअरनेससाठी असतो, म्हणजे जोकच्या माध्यमातून कॅन्सर अवेअरनेस केलं जातं, स्टँडअप विथ कॅन्सर. सो आहे. त्याच्यानंतर कॅन्सर डाएटवर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, सो ते अजून प्रकाशित नाही आलं. तर मला असं वाटतं की ते कॅन्सरचा निश घेऊनच ते प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह केलं पाहिजे, कारण त्या तिथून मी आलं की मी काल्पनिक नाही लिहिते, म्हणजे अनुभवले. माझ्यासोबत पण असे काही पेशंट्स पाहिलेत मी, त्यांच्या स्टोऱ्या इतक्या युनिक होत्या. म्हणजे माझ्यासोबत एक मुलगा होता, म्हणजे तो नातेवाईक, आणि त्याचे एकाच वेळेस 3 पेशंट एकाच हॉस्पिटलला 3 वेगवेगळ्या बेडवर होते. सो अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या मी पाहिल्यात. तर त्या स्टोऱ्या अशा त्यांच्यावर कादंबरी होऊ शकते किंवा एक कथा होऊ शकते. सो तशी एक कथा मी ऑलरेडी एक कादंबरी सारखी एक रश्मी नावाची कादंबरी लिहिली आहे. ती प्रकाशित होईल एक 4-6 महिन्यात पुढची, आणि कॅन्सरचीच स्टोरी आहे. आणि असंच ठरवलं की कॅन्सर अवेअरनेसलाच आपलं आयुष्य, कारण की आपण जे जगलोय ते समाजामुळे जगलोय. समाजाने 1-1 रुपया दिला, 1-1 पैसा दिलाय. त्यानंतर इतक्या लोकांनी ब्लड दिले, आता इतक्या लोकांनी ब्लड दिले, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी ब्लड दिलेलं आहे. तर मला असं झालंय की आता कोणता माझी जात आणि धर्म कोणता सांगू असं झालंय आता, कारण माझ्या शरीरात हिंदू, शीख, मुस्लिम सगळ्याच कम्युनिटीचं रक्त आता आहे म्हणायचं. त्यामुळे ते धर्म जात त्याच्यावरती आपण गेलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला काही वाटत नाही असं की कुणी मला जातीवरून धर्म शिवी दिली किंवा 2 कानाखाली जरी मारलं तरी म्हणतो भाई तुझं बरोबर असेल, तुला जर समाधान मिळालं तर ठीक आहे. आता 1 जानेवारीला आपलं पुस्तक पंढरपुरात होतं, विठ्ठलांच्या तिथं चरणी असं पुस्तक टच करून मी बाहेर आलो. सो ते एक
वेगळा ती एक फिलिंग, वेगळी स्पिरिच्युअल feeling असते. फिलिंग होती की पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनात आपलं पुस्तकान घेतलं आणि एक वर्षाची सुरुवातच तिथून झाली. तिथून झाली. आणि मी त्याच दिवशी फेसबुकला पोस्ट लिहिली की पंढरपुरात पोहोचले आता पुस्तक आपलं आणि विठ्ठलांच्या आणि आशीर्वादाने हे पुस्तक जगभर पोहोचेल. आणि दुसऱ्या दिवशीच पुस्तक लंडनला होतं. वा. सो त्या गोष्टीमध्ये मी बिलीव्ह करतो स्पिरिच्युअलिझम मध्ये, आणि ते स्पिरिच्युअल येतं माझ्यासाठी. असं एका पर्टिक्युलर जाती धर्माचं नाही राहिलो आता मी, समाजाचं झालं असं समजावं वा, वा, लागेल. वा. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक संघर्ष येत असतात, पण आपल्या समोर एक असा व्यक्ती की त्याने संघर्षाला जवळजवळ काय म्हणू शकतो की एक मात देऊन आलेले आहेत, मृत्यूच्या दारामध्ये पाय ठेवून आलेले आहेत. तर एक फक्त कॅन्सर नाही तर कॅन्सरसोबत 13 आजार त्यांनी अनुभवले. तर तो पूर्ण संघर्ष या पुस्तकामध्ये आहे. तर खूपच मोटिवेशनल असं हे पुस्तक आहे, इनूची गोष्ट. तर मी सर्व वाचकांना सांगू इच्छिते की जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपला नंबर लिहिलेला आहे, तिथून देखील ऑर्डर करू शकता. न्यूरा पब्लिकेशन हाऊसच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. तसंच ॲमेझॉन वेबसाईट किंवा ॲमेझॉनमध्ये किंवा फ्लिपकार्टमध्ये देखील तुम्ही ते पुस्तक अवेलेबल आहे, तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि युनुस, मी तुमचे खूप आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. तुमच्या पूर्ण जर्नीसाठी, तुमच्या पूर्ण हेल्थी आयुष्यासाठी पण मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते. आणि नवीन पुस्तक तुम्ही येणार असं म्हणालात की सो त्या पुस्तकासाठी देखील ऑल द बेस्ट. आणि असेच नवीन नवीन विषय आमच्यापर्यंत आणा. आणि कॅन्सरसाठी तुम्ही जे काम करतात अवेअरनेससाठी, ते पण खूप कौतुकास्पद आहे. त्यासाठी देखील तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. आजची मुलाखत तुम्ही ऐकलीच असेल, त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल. संघर्ष कसा असतो, त्याला कसं पण फेस केलं पाहिजे, हे तुम्ही आज ऐकलंच असेल. तर इनूची गोष्ट ही तुम्ही पुस्तक जेव्हा तुम्ही मागवाल, वाचाल, तेव्हा त्याची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. यूट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडले असेल नक्की शेअर करा. थँक्यू.